नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. रायगड प्रेस क्लब व तळा मराठी पत्रकार संघाच्या वतीने शेताच्या बांधावर प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची संकल्पना पत्रकार कैलासवासी संतोष पवार यांच्या प्रेरणेतून सुरू झाली असून रायगड प्रेस क्लब गेली 16 वर्षे स्तुत्य उपक्रम राबवित आहे. तळा तालुक्यातील मुंड्याची वाडी येथील प्रकाश रामचंद्र मुंडे व कुंभेट येथील सुरेश सखाराम कजबळे या प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांचा शेताच्या बांधावर जाऊन सन्मान करण्यात आला. रायगड प्रेस क्लबच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या कष्टाला, जिद्दीला आणि शेती क्षेत्रातील योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शेताच्या बांधावरच आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचा सन्मान करण्याची ही संकल्पना केवळ पुरस्कारापुरती मर्यादित नसून अन्नदाता शेतकऱ्यांच्या कष्टाला समाजासमोर मानाचे स्थान देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. या प्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र मांडवकर, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत, सचिव कैलास पाय, खेळू वाजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे, रविभाऊ मुंडे, नगरसेवक रितेश मुंडे, कृषी सहाय्यक श्री बाबर, तळा प्रेस क्लबचे अध्यक्ष संजय रिकामे, पुरुषोत्तम मुळे, किशोर पितळे, डी.टी. आंबेगावे, संध्या पिंगळे, दीपक ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रात केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग, निसर्ग संवर्धनासाठी केलेले कार्य आणि कृषी क्षेत्रातील योगदान समाजासमोर यावे, तसेच त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने हा शेतकरी सन्मान जिल्हा प्रेस क्लब राबवित असते. यावेळी मान्यवरांनी शेतकऱ्यांचे योगदान हे देशाच्या अन्न सुरक्षेचा भक्कम पाया असल्याचे सांगत शेतातील नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या या अभिनव उपक्रमामुळे प्रगतशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळत असून शेतीकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणा तरुण पिढीला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांचा सन्मान करण्याची ही परंपरा भविष्यातही अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी अध्यक्ष संजय रिकामे व पत्रकार पुरुषोत्तम मुळे यांनी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष मांडवकर साहेब आणि तालुक्याचे उपसभापती सन्माननीय मांडवकर साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक रविभाऊ मुंडे, संघटनेचे सचिव कैलास शेठ, आता ज्यांची ओळख झाली ते आमचे तालुक्याचे निरीक्षक दराडे साहेब, या ठिकाणी उपस्थित प्रगतशील शेतकरी प्रकाश मुंडे, आमचे तसेच कजबजे वाजे साहेब, या ठिकाणी कृषी अधिकारी पत्रकार बंधू मुले साहेब, रिकामे साहेब, पिंगळे मॅडम, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, खरोखर सगळे शेतकरी, खरोखरच आपलं एक वाक्य असं आहे, साधू जगतो तापावर, गारुडी जगतो सापावर, अधिकारी जगतो पगारावरती आणि माझा शेतकरी जगतो कष्टावर. या कष्टातूनच त्यांनी हे सोनं पिकवलेलं आहे. लोक सगळी म्हणतात मुलगा शिकून मोठा होईल, पण शेती हीच प्रगती. या देशाचं मूल्यांकन करायचं असेल तर शेतीवरती होतो आणि शेतीला प्राधान्य देणारे माझे हे सगळे शेतकरी बंधू आणि पत्रकार बंधू, खरोखरच मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. कारण तालुक्यात काम करत असताना हल्लीच्या नवीन टेक्नॉलॉजी युगामध्ये जे मार्गदर्शन पाहिजे ते मार्गदर्शन तुम्ही पत्रकार बंधू करताय. मी तुमचं मनापासून तालुक्याच्या वतीने स्वागत करतो आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिलं त्याबद्दल धन्यवाद. नक्की या ठिकाणी सांगावं असं वाटेल, या तालुक्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत नसते. रोजगार निमित्ताने हा एक मोठं पाऊल असं मी समजतो. या ठिकाणी साऱ्या पत्रकार मंडळाला त्यांचं अभिनंदन करतो की आपण साऱ्यांनी असे जर उपक्रम कायम राबवत राहिलात तर नक्की या तालुक्यासाठी रोजगार निर्मितीची अनेक साधनं आहेत. ते शेतीच्या माध्यमातून, पशुधनाच्या माध्यमातून असे प्रयोग आपण राबवला तर पुढच्या काळात आपण स्थलांतर थांबवता येईल. आणि नक्कीच मला या ठिकाणी नक्कीच असं वाटतंय की पुढच्या काळात या तालुक्यात साधारणतः नवीन चावल जसे परतीचे पाऊल
या तालुक्यात पडतील असंही या ठिकाणी वाटतंय. बराच मधल्या काळात आता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष म्हणून हे पत्रकार मित्रांनी सुद्धा तालुक्यात जनजागृती मोठ्या प्रमाणात केलेली आहे. म्हणून मी या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंचे अभिनंदन करतो, अभिवादन करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इन्कम हे तुमच्या डोळ्यासमोर आहे, तरी सगळ्यांनी त्याचा याच्याबद्दलचे दोघांबद्दल आदर प्राप्त करून मनावर घ्यावं. आणि आपल्या मी प्रत्येक टायमाला भाषणातून सांगत असतो, प्रत्येकाने शेकटाचं झाड लावा, प्रत्येकाने तेंडली लावा, घेवडा लावा, पण काही ना काही आपल्या स्वतःची पिकं आपण करावी अशी माझी इच्छा असते. पण लोक आजकाल काय नाही, नको तिकडे लक्ष टाकतात, नको ती कामं करतात. पण खरोखर पक्या आज तुझं मी मुंबईमध्ये एवढा चांगला नोकरी धंदा असून, एवढा चांगला इन्कम असून, ते सगळं सोडून तू गावाकडे आलास. गावाकडे येऊन कुणाच्या नादी न लागता, कुणाचा विषय लक्षात न घेता आपलं लक्ष शेतीत गुंतवलं, त्याबद्दल मी मुंड्याची वाडी आणि सर्वांच्या वतीने, पत्रकारांच्या वतीने तुला शुभेच्छा देतो. प्लस आपल्या पत्रकारांनी अशी जी भूमिका मांडली ही मला फार आवडलेलं. पूर्वी माणगाववाले हे कार्यक्रम करायचे, कारण मी त्या कार्यक्रमात 2-3 होतो. पण या टायमाला तळेवाल्यांनी पण मनावर घेतलं, खऱ्या शेतकऱ्याला मान मिळवून दिलात, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे आणि सगळ्यांचे कौतुक करतो. इथे मांडवकर पण आलेत, सिनियर PI पण इथे आलेले आहेत आणि आमचे राऊत साहेब पण आलेत, नगरसेवक पण आलेत. या सगळ्यांचं मी स्वागत करून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इतर शेतकऱ्यांना काय आवाहन करत तालुक्यातले? इतर शेतकऱ्यांनी यांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपल्या बांधावर सुद्धा काही ना काही पिकू शकतो. पण लोक मनावर घेत नाही, सरळ सांगतात पाऊस पडत नाही, माकडं तर त्याचा पण बंदोबस्त करता येतो. पण मेहनत केली तर चीज सोन्यासारखी उगवू शकते. आज आमच्या घरी रोजचा जो भाजीपाला येतो तो पक्क्याच्या इथला ताजा भाजीपाला मिळतो. आम्ही तिकडे गटारावर कुठे कुठे काय पिकवलेल्या जमिनीवर फवारणी केलेला भाजीपाला खात नाही. तर पक्याने दिलेला भाजीपाला निसर्गामध्ये 1 नंबर असेल आणि तो भाजीपाला सगळ्यांना आम्हाला भेटतो. आणि म्हणून सगळ्या शेतकऱ्यांनी यांचंच उदाहरण मनावर घ्यावं. प्रेस क्लब तर्फे जो शेतकरी पुरस्कार दिला जाते त्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित आमचे मार्गदर्शक रवी भाऊ, सर्व पत्रकार, कृषी खातं, सर्व ग्रामस्थ, आज जो पुरस्कार शेतकऱ्यांना दिला जातोय तो खरोखर खूप चांगला आणि म्हणजे त्याचं पुढील भविष्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरणादायक ठरेल. कारण का खरोखरच आज प्रकाश मुंडे यांचं मी बघितलं आल्यानंतर खरोखर छोट्या जागेत आणि प्रत्येक जागेचा उपयोग करून आणि वेगवेगळे पिकं आणि त्याची निगा म्हणजे त्याच्यात असणारे जे कीटक पकडणे असेल, त्यांना खतं द्यायचं असेल, अशा प्रत्येक गोष्टी खूप म्हणजे व्यवस्थित आणि चांगल्या पार पाडलेल्या आहेत आणि चांगलं पीक घेतलंय. आणि त्याच्यातून मुख्य प्रेरणा घेण्याची म्हणजे बघा छोट्या जागेत असं आपल्याकडे किती जागा पडीक आहे, पण ह्यांनी जागेचा उपयोग चांगला करून आणि सर्व शेतकऱ्यांना खरोखर ह्याच्यातून प्रेरणा घेण्याची गरज आहे. आणि जर असं आपण शेतकरी केलं तर नक्कीच स्थलांतर थांबेल, इथं आपला परिसर उत्पन्न चांगलं निघेल. त्याच्यात शासकीय योजना तर सगळ्यांनी सांगितलं, शासकीय योजना आहेत, कृषी खात्याचं, सरकारचं सगळ्यांचा पाठिंबा आहे. पण हे केलं पाहिजे, थोडी आपण मेहनत केली पाहिजे आणि हे खरोखर मेहनत करतायत त्याचा आम्हाला अभिमान आहे. आणि त्याच्या सोबत कजबले साहेब यांनी पण जे केले ते पण नवीन शेतीसाठी धडपड करत असतात, नवीन करत असतात. त्यांचं पण अभिनंदन आणि दोघांचंही अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. या ठिकाणी तळा प्रेस क्लब तर्फे आयोजित सेंद्रिय शेती प्रोत्साहन कार्यक्रम, यातील सेंद्रिय शेती करणारे प्रकाश मुंडे आणि कजबल्ले या दोघांनी जे सेंद्रिय शेती करून तळा तालुक्यातील जे शेतकरी आहेत, इथे रोजगार नाही किंवा प्राण्यांचा त्रास होतो म्हणून शेतीपासून विभक्त होऊन किंवा शेती सोडून हे शहराकडे वळत आहेत. तर त्यांच्यासाठी एक मार्गदर्शन म्हणून सेंद्रिय शेतीचा इथे प्रयोग केलेला आहे आणि तो सक्सेसफुल झालेला आहे. त्यासाठी कृषी विभागाकडून सुद्धा त्यांना अनुदान मिळालेलं आहे. तर त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांनी सेंद्रिय शेतीचा जो काही इथे प्रयोग केलेला आहे तो पूर्ण तळा तालुक्यात त्यांनी राबवावा व इतरांना सुद्धा मार्गदर्शन करावे, या शुभेच्छा देतो. स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. हरित क्रांतीचे जनक म्हणून आपण त्यांना ओळखतो. 1972 मध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळावरती मात करण्याचं काम
त्यावेळेसचे असणारे मुख्यमंत्री आदरणीय वसंतरावजी नाईक यांच्या माध्यमातून केला गेला आणि म्हणूनच आपण त्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून बोलतो. तत्कालीन असणारे मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी 1991 पासून हा कृषी दिन आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा करण्याची सुरुवात केली आणि तो आज तागायत आपण सर्वत्रच कृषी दिन म्हणून साजरा करतो. तीच आमची संकल्पना रायगड प्रेस क्लबने पत्करली आणि त्या रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून दरवर्षी 1 जुलैला आपण तालुक्यामध्ये असणाऱ्या 2 शेतकऱ्यांचा चांगला सन्मान करायचा असं ठरवलं आणि त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील जवळपास 15 तालुक्यामध्ये हा आपण सन्मानाचा कार्यक्रम करत आहोत. अनेक तालुक्यामध्ये तो पार पडला गेला कार्यक्रम. तळा तालुक्यामध्ये आता पार पाडत असताना थोडासा उशीर होतोय, परंतु ह्या तालुक्यामध्ये काम करणारे आपले वाडीवरती मुंडेच्या वाडीवरचे प्रकाशजी रामभाऊ मुंडे आणि रामचंद्र मुंडे आणि कसबले कुंबेटचे ह्या दोघांची आपण या ठिकाणी निवड केलेली आहे. आम्ही ज्या वेळेस निवड करतो त्यावेळेस सहसा आमच्या पाहणीमध्ये असणारे प्लस कृषी विभागामध्ये जाऊन आपण त्यांची संपूर्ण माहिती घेतो आणि ज्यावेळेस आपल्याला कळतं की हे दोन्ही व्यक्ती अतिशय चांगल्या प्रकारे शेतीचं काम करतायत. मी प्रकाशला अतिशय जवळून ओळखतो कारण माझ्या शेजारीच तो राहतो. त्यांनी बघा ह्या माळ रानावरती आज भाजीपाला अतिशय चांगल्या प्रकारे काढलेला आहे. उन्हाळ्यामध्ये तो बामणघरला भाजीपाला काढतो आणि दररोज बाजारामध्ये भाजी येऊन विकतो. आज भाजीचे जर बाजारभाव पाहिलेत तर फार मोठ्या प्रमाणामध्ये बाजारभाव आहेत. किलोला 80 रुपये, 100 रुपये, 60 रुपये किलो अशी भाजी आज बाजारामध्ये विकते. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर सेंद्रिय शेती जर म्हटलं तर ही सेंद्रिय शेती करण्याचं काम प्रकाश आणि आमचे कसबले करत आहेत. आजपर्यंत आपण पाहतो रासायनिक शेतीचा असणारा तोटा आणि सेंद्रिय शेतीचा असणारा फायदा या दोन्ही गोष्टीवरती नेहमीच कृषी विभाग अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतं. परंतु फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडचे जे शेतकरी आहेत ते शेतकरी सेंद्रिय शेती न करता विशेषतः रासायनिक शेतीकडे वळतात. मी आता ज्यावेळेस कसबलेशी संपर्क साधला त्यावेळेस कसबले मला आता म्हटले की माझ्या घराकडे जर तुम्ही आलून पाहिलं तर आजही माझ्या घरामध्ये गोमूत्रांचे ड्रम भरलेले आहेत की त्यांचा वापर मी खास शेतीसाठी वापर करतो किंवा शेणखताचे जे खड्डे आहेत त्याचा वापर मी शेतीसाठी करतो. अशा प्रकारचे जर शेती करणारे जर आपल्याकडे असतील तर मला असं वाटतं निश्चितपणे आपले शेतकरी प्रगत झालेले पाहायला मिळतील. आपल्याला माहिती असेल ज्यावेळेस आपण शालेय जीवनामध्ये आम्ही शिकत होतो त्यावेळेस कुलाबा हा भाताचा कोठार म्हणून ओळखला जायचा. परंतु आज भाताची परिस्थिती जर पाहिली तर फार विचित्र झालेली आहे. अनेक शेतकरी लोक शेतीपासून दूर झालेले आहेत. बहुतांशी शेती आपल्या लोकांनी सगळ्यांनी विकलेली आपल्याला पाहायला मिळते आणि मग तो आपला शेतकरी आहे तो मुंबईला जायला निघालेला आहे. मुंबईला जाऊन करतो काय, तो नोकरी करतो आणि तसंच राहतो. पण ही आपली जी काळी आई आहे या काळ्या आईचं जर आपण जतन चांगल्या प्रकारे केलं तर मला असं वाटतं आपल्याला कुठे जायची वेळ येणार नाही. कारण बघा शेतकऱ्यांनी जर शेती करायचं जर हळूहळू बंद केलं तर आपण खाणार काय, अन्नधान्य आपल्याला मिळणार कुठून, हा मोठा प्रश्न आपल्या समोर येईल. एक काळ 1972चं ज्यावेळेस तुम्ही आठवलं, ज्यांना माहिती असेल त्यांनी बघा, मिलो अमेरिकेमधला असणारा मिलो आपल्या इथे येत होता की जो त्या ठिकाणी गुरं पण खात नाहीत अशा प्रकारचा मिलो आपल्याला ह्या ठिकाणी खावं लागत होता. अशी परिस्थिती त्या काळामध्ये आली होती. तर माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती असेल आसपासच्या आपली जी शेती आहे ती शेती न विकता आहे. अनेक वेळा लोक म्हणतात की आम्हाला परवडत नाही, डुकरांचा माकडांचा त्रास आहे किंवा जो हमी भाव मिळायला पाहिजे गव्हर्नमेंट कडून तो मिळत नाही. परंतु ह्या सगळ्यावरती मात करून आपण जर असे पूरक व्यवसाय, आता जसं आमच्या प्रकाशनी हे भाजीपाल्याच्या व्यवसायाला प्राधान्य दिलं, अशा प्रकारचे जर पूरक व्यवसाय जर आपण या शेतीमध्ये केले तर निश्चितपणे आपल्याला उदरनिर्वाहाचं चांगल्या प्रकारे साधन प्राप्त झालेलं पाहायला मिळेल आणि आपण निश्चितपणे सधन झालेलं पाहायला मिळेल. शासनाच्या अनेक योजना आहेत, पीक विमा योजना आहेत, आंबावी योजना आहेत आणि अनेक योजनांचं मार्गदर्शन आपले जे कृषी विभागाचे अधिकारी आहेत ते नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम घेऊन आपल्या शेतकरी बांधवांना करत असतात. परंतु ते शेतकरी बांधव पाहिजे त्या प्रमाणात अंगीकारी उतरवत नाहीत. ते जर उतरवलं तर मला असं वाटतंय आपण खऱ्या अर्थाने जे शेतकरी आहोत ते शेतकरी म्हणून आपण नावाच्या रूपाला येऊ आणि मग अशाच प्रकारचे वेगवेगळे ज्यावेळेस आम्ही पुरस्कार द्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेस आम्हाला शेतकरी शोधायची वेळ येणार नाही. कारण आमच्या समोर अनेक शेतकरी तयार झालेले उभे राहिलेले पाहायला मिळतील आणि मग ह्याला देऊ का त्याला देऊ पुरस्कार, अशी परिस्थिती तयार व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. मी प्रकाशला मनापासून धन्यवाद देईन की आज ह्या माळावरती सुद्धा तू पडवळ असेल, दुधी भोपळा असेल, आळूची पानं आहेत, भेंडा आहे, काकडे अशी वेगवेगळे कारले आहेत
वेगवेगळ्या पीक भाजीचा तू इथं उपक्रम घेतलेला आहेस किंवा आमचे कसबले देखील अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम करतायत. मी दोघांनाही मनापासून धन्यवाद देईन की जे तुम्ही शेतीमध्ये आज काम करताय, राबताय, मेहनत करताय, त्याचा संपूर्ण जो प्रचार आणि प्रसार आहे तो आपल्या बाजूला असणाऱ्या शेतकरी बांधवांना करा आणि त्यांना देखील शेती करण्यासाठी प्रवृत्त करा, अशी माझी तुम्हाला विनंती असेल. सर्वांना नमस्कार. सर्व सन्माननीय अतिथी व आपले गौरवण्यात आज आपले शेतकरी बांधव, आज आपण तळा प्रेस क्लबचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं. कारण का प्रेस क्लब किंवा पत्रकारिता हे फक्त इतर सामाजिक उल्लेखनीयासाठीच नसते, तर आज आपण तळा तालुक्यामध्ये शेतीमध्ये उल्लेखनीय काम करण्याचं, त्या शेतकऱ्यांचा देखील गौरव करण्यात येत आहे. हे 5-6 वर्ष करतोय आपण. येत आहे. या कार्यक्रमाला मी जवळजवळ 3 ते 4 कार्यक्रमाला वेळोवेळी उपस्थित राहिलेलो आहे आणि हे कौतुकास्पद आहे. कारण शेतकरी फक्त हा अन्नदाता नसून भारतीय अर्थव्यवस्थेचा, जसं राऊत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, तो कणा पण आहे. कारण का त्यांनी सांगितलं देशाचं मूल्यांकन देखील शेतीवरच होतं. त्या पद्धतीनं शेतकरी हा ऊन वारा पाऊस न म्हणता विविध नवीन नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती हा फुलवत असतो. आता हे ज्वलंत उदाहरण आहे प्रकाश मुंडे आणि आपल्या सुरेश कसबलेंच्या दोघांच्या शेतीची मला चांगला अनुभव आहे. हा माळा रानावरती यांनी भाजीपाला फुलवलेला आहे. हा विषमुक्त भाजीपाला आहे. आता तुम्ही महाराष्ट्रातलं सर्वात मोठं FDAच्या कारवाई बघत असाल तर विषमुक्त कारवाई, आपण काय खातोय दररोज हे आपल्याला सर्वांना आता माहीत झालेलं आहे. ह्या भाजीपाल्याचं तळ्यामध्ये मोठं म्हणजे सेंद्रिय मार्केट आहे. तसंच कसबले साहेबांचा तिथं पाहायला गेलो असतो आम्ही, तिथं त्यांना शेतीपूरक व्यवसाय, आम्ही तर आमच्या कृषी विभागाच्या सर्व स्कीम त्यांना देऊन त्यांना शेतीमध्ये उभं करतच आहोत. त्या दृष्टिकोनातून पत्रकार बांधव आपल्या मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे मूग आहे, उडीद आहे, वरई आहे, नाचणी आहे, भात आहे, आंबा आहे, काजू आहे, काळी मिरी लागवड आहे. आणि त्यांनी ते गोकृपा अमृत असेल, नंतर जीवामृत असेल, दशपर्णी अर्क असेल, हे कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करून आपण असे शेतकरी आपल्या तालुक्यामध्ये घडवत आहे. तर माझं एक शेतकरी बांधवांना असं आव्हान आहे की कृषी विभागामार्फत ज्या आम्ही योजना तुम्हाला देत आहोत त्या तुम्ही सर्वांनी अंगीकृत करा किंवा अंमलबजावणी करावी आणि त्या दृष्टीने आपल्याला थोडाफार आर्थिक हातभार लागून आपल्या उत्पन्नात वाढ व्हावी. हे धन्यवाद. सर, कृषी विभागाच्या वतीनं तालुक्यातील शेतकऱ्यांना काय सांगाल? कृषी विभागाच्या वतीनं मला तालुक्यातील शेतकऱ्यांना एकच आवाहन करायचं आहे. आपल्या तालुक्यामध्ये स्थलांतराचं प्रमाण जास्त आहे. याच्या नावाखाली आपण परत नंतर वन्य पशूचा प्राण्यांचा जो त्रास आहे त्या प्रमाणात तुम्ही शेती सोडत आहात. पण ही शेती सोडून आपण चालणार नाहीये. शेती केल्याशिवाय आपल्याला अन्न भेटणार नाही किंवा विषमुक्त अन्न भेटणार नाहीये. त्यामुळं शेती करणं हा योग्य आहे. तेव्हाच आपल्याला विषमुक्त अन्न खायला भेटेल. लागणारे उपाय काय जाणार तुम्ही आमच्या कृषी खात्याच्या वतीने? जेवढ्या आम्ही आपल्याकडे कृषी विभागाच्या योजना आहेत पहिल्या ऑफलाईन स्वरूपात होत्या. आता शेतकऱ्यांना आपण जाणीवपूर्वक सांगत आहे की पहिल्या बाबा हस्तलिखित योजना अर्ज केल्यानंतर भेटायच्या, पण जी गोष्ट तुम्हाला अगोदर करायची आहे त्या गोष्टीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधून त्या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरावा. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर या गोष्टीसाठी आपल्याला ऑनलाईन लॉटरी पद्धतीने नंबर लागतो आणि त्याला पूर्व संमती दिली की तुम्हाला अनुदान स्वरूपात तुम्हाला आम्ही रक्कम तुमच्या खात्यावर वर्ग करत असतो. जेवढ्या योजना आहेत तेवढ्या आम्ही तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करू. जे कृषी दिन असतो त्या कृषी दिनाच्या दिवशी सगळे पत्रकार प्रत्येक तालुक्यामध्ये हा प्रगती शेतकरी सन्मान करतो. पण आता 1 तारखे होऊन गेली, आपल्याकडे नियोजन थोडस आम्ही मागे पडलो कारण आम्हाला शेतकरी सापडत नव्हते. आपल्या तालुक्यामध्ये शेती करणारे मोजकीच लोक आहेत. मग आम्हाला कृषी खात्यामध्ये संपर्क साधून बाबा कोण शेती चांगलं करतं त्यांच्या माहिती घेतो, प्रत्यक्ष पाहणी करतो, गावातल्या लोकांना विचारतो आणि मग तो शेतकरी आम्ही ठरवतो. आणि नंतर मग जो सन्मानपत्र छापायला निमंत्रण द्यायला थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे आजची तारीख आपल्याकडे आली. तर आमच्या रायगड प्रेस क्लब मध्ये काय त्यांचं नाव कैलासवासी संतोष पवार यांच्या संकल्पनेतून हा आपण कार्यक्रम साजरा करतो. आणि चांगल्या प्रकारचं ही संकल्पना त्यांनी मांडली की एखादा शेतकरी, प्रगतील शेतकरी चालू केली. आपल्या शेतीमध्ये एक नाविन्यपूर्ण उपक्रम करून शेती करावी हा त्याचा एक चांगला उद्देश आहे आणि त्याचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने हा आपण कार्यक्रम घेतो. तर यावर्षी आपल्या मुंडेवाडीतले प्रकाश मुंडे यांची या पुरस्काराची निवड करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आपले कुंभेटचे
कसबले यांची देखील आपण निवड केलेली आहे. आताच त्यांच्याकडे आम्ही विचारणा केली तर नाचणी, वरी, कुळीद अशा प्रकारे नाविन्यपूर्ण ते उत्पादन काढत आहेत आणि त्यासाठी फक्त लागणारा सेंद्रिय खत, कुठलाही रासायनिक खत ते वापरत नाहीत. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.